थोडासा आहे. अरे दिसणार नाही मी. म्हणजे आपण घरोघरी जाणं गरजेचं आहे. आता पण मी ज्या ज्या शाखेत चाललोय, ही मला वाटतं आज माझी 5वी वगैरे शाखा असेल. प्रत्येक घरी सगळ्यांचं स्वागत होत आहे. मशाल पाहिल्यानंतर खरोखर आनंद होतो लोकांना. एकच आहे याच्यात की आपण केलेली कामं ही लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. लोकांनी अनुभवलेली आहेत, लोकांनी पाहिलेली कामं आहेत. पण आलं आता सोबत राजसाहेब पण आलेले आहेत. पवार साहेबांची ताकद आहे, आशीर्वाद आहे. आणि ह्या मुंबईमध्ये प्रत्येक गल्लीत काम करणारा खरा कार्यकर्ता म्हणजे आपला शिवसैनिक असतो. आणि आपल्या युतीतला शिवशक्ती आघाडी जी आपली आहे त्याच्यातले आपण सगळे कार्यकर्ते 2012चं असेल, 2017चं असेल, कामं पूर्ण करून दाखवलेत, वचनपूर्ती करून दाखवलेली आहे. मला वाटतं हा आणि आपल्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक आहे. आपण नेहमीच सांगतो ना, करून दाखवलं. आपण माझं डिसेंबरमध्ये मी जे वरळी डोमला प्रेझेंटेशन दिलं सगळ्यांनी पाहिलं होतं. हाँ ती अपन केलेली काम है. ती सारे दस्तावेज, सारे फोटोज क्वेश्चनों के दिखाए. उसमें मुझे एक फोटो दिखाई, प्लानिंग से लेके भूमि पूजन से लेके काम जब तक चल रहा था उस तक, जहाँ फडणवीस साहब आपको दिखाई दे रहे हैं. मैं हूँ, उद्धव साहब है, हमारे सारे महापौर हैं, हमारे सारे जो नगर सेवक जो वो है, लेकिन फडणवीस साहब तो कहीं नहीं. तो क्या लेना देना उनका पोस्टर. बहुत सारे उम्मीदवारों को अगर आप देखें, मनसे के एक उम्मीदवार को तो मारा गया सोलापुर में. तो मेरी यही एक विनती है मुख्यमंत्री महोदय से, क्योंकि वो गृह मंत्री भी है, कि एक दिन के लिए प्रचार छोड़िए और राज्य में क्या चल रहा है जरा देखिए, आंखें खोलें. मी खरंच भारावून गेलो की सन्माननीय शिवसेना नेते आदित्य साहेब माझ्या प्रचार आपलं कार्यालयाचं आज उद्घाटन करायला ते आले. तसंच माझे आमचे शिवसेना खासदार दक्षिण मध्य मुंबई अनिल भाऊ देसाई हेही सुद्धा ते कार्यालयाचं ओपनिंग करायला आलेले. तर त्या दोघाही एक दिग्गज नेते माझ्या ऑफिसच्या कार्यालयाचं ओपनिंग करायला आले. मी माझं भाग्य समजतो की त्यांचा आशीर्वाद मला लाभला. नक्कीच माझा विजय इथे निश्चित दिसतोय. कारण आदित्य साहेबांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे, पुरं मुंबईचा सर्व सांगितलं आहे मुंबईमध्ये काय करणार आहेत. आणि तो अहवाल माझा म्हणजे अहवाल मी जे मॅनिफेस्टो सादर करणार आहे, त्या मॅनिफेस्टोमध्ये पण तो अहवाल मी सादर करून तो पब्लिकला आवाहन करणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी सन्माननीय आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आमचा महापौर बसेल, तो महापौर काय विविध कामं करेल, ते 11 मुद्दे आम्ही घेऊन मुंबईमध्ये येतो.